people, me Tanvi, and I'm back with amazing updates for you on our Gen Z's podcast. Updates that are beneficial for you. Let's watch. So, आजचा एपिसोड completely apps आणि websites based असणार आहे. Now, the first news is for the business enthusiasts. ज्या लोकांना बिझनेस सुरू करायचा आहे, अशा लोकांसाठी फ्लिपकार्ट कडून एक गुड न्यूज. फ्लिपकार्टने त्यांचं फी स्ट्रक्चरमध्ये खूप मॅसिव्ह बदल केलाय. म्हणजेच घट अनाउन्स केली आहे. कसली घट? तर ज्या प्रोडक्ट्सची किंमत 1000च्या खाली असेल अशा सगळ्या प्रोडक्ट्सवर फ्लिपकार्टने 0 कमिशन अनाउन्स केलंय. प्लस फ्लिपकार्टच्या शॉप्सी या प्रोडक्ट्सवर सुद्धा 0 कमिशन अनाउन्स झालंय. सो तुमची बिझनेस कॉस्ट आता 30% कमी होतीये. म्हणजे बघा, जर तुमच्या प्रोडक्टची किंमत 500 रुपये असेल तर तुम्ही त्यातले 50 म्हणजे 10% कमिशन भरत होतात. मग आता तेच कमिशन फ्लिपकार्टमध्ये भरावं लागणार नाही. मग आता तुम्ही तुमच्या फ्रेंड्स और फॅमिली सोबत बिझनेस कधीही सुरू करू शकता. नाव आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गुगल पे मध्ये क्रेडिट कार्ड ऍड करायची सिस्टीम आधीपासूनच होती. बट आता गुगलनी UPI आणि रुपेशी कोलॅबोरेशन करत स्वतःचं क्रेडिट कार्डच लॉन्च केलंय. तेही पहिलं डिजिटल क्रेडिट कार्ड आहे जे डायरेक्टली गुगल पेनीच लॉन्च केलंय आणि ते भारतीयांच्या पर्स्पेक्टिव्हनी बनवलं गेलेलं आहे. याचा फायदा कसा? तर मेन थिंग इज तुम्हाला हार्ड कॉपी क्रेडिट कार्ड्स कॅरी करावी लागणार नाहीत आणि इथे तुम्हाला इन्स्टंट रिवॉर्ड्स मिळतात आणि तुम्ही ते लगेच पुढच्या ट्रान्झॅक्शन्समध्ये वापरू शकता. प्लस यासोबत तुम्ही ऑफलाईन पेमेंट्स पण करू शकता. क्रेझी. Cause I see Google CEO is going unstoppable. मला आता फ्युचर ॲक्च्युली खूप बदलताना दिसतंय. कारण AI एडिटिंग सॉफ्टवेअर्सची आपण बरेच दिवसांपासून नावं ऐकतोय. जसं की क्लिंग और हिक्सफील्ड. ही सॉफ्टवेअर्स आता मॅजिकच क्रिएट करतायत. क्लिंगनी त्यांचं मोशन कंट्रोल फीचर लॉन्च केलंय. आता तुम्ही करत असलेली A to Z एक्सप्रेशन्स, मिमिक, बॉडी एक्सप्रेशन्स हे AI कॉपी करतंय आणि तेही कोणत्याही फेसवर. हे मोशन कंट्रोल बघा, हे क्लिंगचं क्रिएशन आहे. वेअर ॲज हिक्सफील्डनी तर त्यांचं सिनेमा स्टुडिओज लॉन्च केलाय. येस, आता पूर्णच्या पूर्ण फिल्मच हिक्सफील्ड AI क्रिएट करतंय. तुम्ही कोणतीही फ्रेम चूज करू शकता आणि कोणतीही लेन्स. एक पिक्चर अपलोड करायचं आणि डिटेल्ड प्रॉम्प्ट लिहायचा. त्यातच तुमचा कॅमेरा, तुमची लेन्स हे प्रॉम्प्टमध्ये द्यायचं. मग हे ब्रिलियंटली तुमची फिल्मच लॉन्च करेल. वेल, फ्युचर इज ब्राईट. वाव. सो आता सगळ्यांचंच ओळखीचं आणि आवडतं ॲडोब फोटोशॉप, ॲडोब ॲक्रोबेट आणि ॲडोब एक्सप्रेस हे सगळंच्या सगळं आता ChatGPT मध्ये फ्री झालंय. सो जनरली 1000 रुपीज पर मंथ भरावं लागणारं आणि शिकायला अवघड असणारं ॲडोब आता ChatGPT मध्ये डायरेक्ट फ्रीच मिळणार आहे. ChatGPTवर टाकलेल्या फोटोला सिंगल लाईन कमांड देऊन फोटोशॉप त्या फोटोचं एक्सपोजर वाढवेल, फोटो कॉन्ट्रास्ट करेल आणि फोटोला कॉमिक सुद्धा बनवेल. आता ॲडोब ॲक्रोबेट काय करेल ऐका. तुमचा रेझ्युमे आणि कव्हर लेटर एकाच PDF मध्ये तुम्हाला आपोआप कव्हर करून देणार आहे. आता ॲडोब एक्सप्रेस काय करणार आहे सांगते. तुम्हाला तुमचे टेम्पलेट्स कस्टमाइज्ड आणि ॲनिमेटेड करून मिळतील आणि हे सगळं तुम्ही ChatGPT मध्ये करू शकणार आहात, तेही फ्री. बर, आता तुम्ही पेट लवर्स आहात का? पण पॅरेंट्स पेट पाळायला अलाव करत नाहीत. कॉज दे से इट्स व्हेरी कॉस्टली टू हॅव अ पेट ॲट युअर होम. मग तुम्ही ते आयडियाज ड्रॉप करता. पण मला आता अशी एक वेबसाईट सापडली आहे ज्यामुळे तुमचा पेट फूडवर होणारा बराचसा खर्च सेव्ह होणार आहे. देसी पेट रेसिपीज या नावाची ही एक वेबसाईट कम्प्लिटली फ्री आणि जबरदस्त अशी वेबसाईट आहे. या वेबसाईटमध्ये तुम्हाला घरातल्या किचनमध्ये अवेलेबल होणाऱ्या इन्ग्रेडियंट्स पासून अनलिमिटेड पेट फूड रेसिपीज देणारी ही वेबसाईट पूर्णपणे फ्री मिळते. त्याचबरोबर पूर्णपणे न्यूट्रिशियस रेसिपीज तुम्ही तुमच्या हाताने बनवू शकणार आहात. प्लस ही साईट अमेरिकन फीड कंट्रोल ऑफिशियल्सशी असोसिएटेड असल्यामुळे तुम्ही निर्धास्तपणे इथल्या रेसिपीज यूज करून जवळजवळ 8000 रुपीज पर इयर वाचवू शकता. नाउ दॅट्स नॉट इट. ही वेबसाईट फुल्ली AI इंटिग्रेटेड आहे. यात तुम्हाला तुमच्या पेटची ब्रीड, एज, वेट एक्सेट्रा टाकायचं आणि त्यानुसार रेडीमेड पेट्स रेसिपीजचा डाटा तुम्हाला तुमच्या हातात मिळतो. प्लस
तुम्ही रेसिपीज कस्टमाइज पण करू शकता. ओके, आता ही सगळी माहिती ॲपवर टाका, मग रेसिपीज पहा. या सगळ्याचा कंटाळ येत असेल तर मग आता पेट्सच्या एज, वेट एक्सेट्राच्या अकॉर्डिंग डिटेल्ड रेसिपी बुकच लॉन्च झालंय, जे तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरच मिळेल. डाउनलोड नाव. सो आजचे AI सॉफ्टवेअर्स इथेच संपलेत, पण पुन्हा भेटूयात नेक्स्ट वीक याच वेळेला. मी तन्वी तुमच्यासाठी असेच अपडेट्स कायम घेऊन येत राहीन. गुड बाय.